नमस्कार. आज आपण आलेलो आहे दुरुक हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो तालुका कळंब व जिल्हा यवतमाळ इथे हा किल्ला येतो. किल्ला खूपच भयानक आहे व जंगलात आहे अख्खा. व इथपर्यंत येण्यासाठी जर तुम्ही आमचा साताऱ्यातला भैरवगडचा व्हिडिओ पाहिला असेल, तिथे जसं आपण गाडीवर गेलो आहे जंगलाच्या मधून, सेम टू सेम तसंच या गडावर आपल्याला यावं लागतं. यवतमाळ जिल्ह्याची दुर्ग भटकंती करताना रावेरी, कायर, दुर्ग, कळंब यासारखे लहान मोठे गडीकोट पाहायला मिळतात. पण या गडीकोटांचा उल्लेख मात्र कोठेच दिसून येत नाही. स्थानिकांना हे गडकिल्ले माहीत असले तरी इतरांना मात्र हे किल्ले अपरिचित आहे. अपरिचित असण्याचे मुख्य कारण म्हणजे हे जवळपास नष्ट झाले आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काळाच्या युगात नष्ट होत चाललेला असाच एक किल्ला आपल्याला कळंब या तालुक्याच्या शहराजवळ असलेल्या दुरुक गावात पाहायला मिळतो. यवतमाळ नागपूर महामार्गावर असलेले कळंब शहर यवतमाळ शहरापासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. या शहरापासून साधारण दुरुक हे 30-35 घरांची वस्ती असलेले छोटेसे गाव आहे. या गावामध्ये साधारण 1 किलोमीटर अंतरावर लहानसे धरण आहे. खाजगी वाहन असल्यास या धरणापर्यंत जाता येते. या धरणाच्या भिंतीपासून 2 किलोमीटर आत जंगलात मारुतीचे मंदिर आहे. गावकऱ्यांचा या मंदिरापर्यंत वावर असल्याने तेथे जाण्यासाठी कच्चा मार्ग आहे. पावसाळा वगळता जीपसारखी वाहने मंदिरापर्यंत जातात. सोबत वाहन नसल्यास हे 3 किलोमीटर अंतर पार करण्यास पाऊण तास लागतो. या मंदिराकडून एक वाढलेली पायवाट शेजारच्या डोंगरावर असलेल्या दुरुक किल्ल्यावर जाते. आपण नांजा या गावातून आलो होतो. पायरी मार्गाने आपण गडावर एक 10 ते 15 मिनिटात टॉपपर्यंत पोहोचू शकतो. वर आल्यानंतर आपणाला डाव्या साईडला या ठिकाणी एक मंदिराची शिळा पाहायला भेटते. महादरवाजाची असणार इथे ही पाहू शकते. इथे ही आहे म्हणजे हा महादरवाजा असणार त्या काळी पाहू शकते. आणि ही तटबंदी लांबपर्यंत पसरलेली दिसते. समजा ते दुरुक हे 12 किलोमीटरचे अंतर आहे. पण 12 किलोमीटरमध्ये 3 किलोमीटरचा पक्का रस्ता आहे. बाकीचे 9 किलोमीटर अंतर हे घनदाट जंगलातून आपणाला यावे लागते. त्यामुळे आपण येत असाल तर यवतमाळ, कळंब आणि दुरुक हे सोयीस्कर आहे. आणि आपल्यासोबत गावातून वाटाडे घेणे हे कंपल्सरी आहे. वाटाडे आपल्यासोबत असावा. किल्ल्यावर असलेल्या खूपच घनदाट जंगल आपल्याला पाहायला भेटत आहे. इथे पाहू शकतो नुसतं झाडे आहेत. आणि इथपर्यंत येण्यासाठी जो रस्ता आहे तो तरी ह्यापेक्षा जास्त भयानक आहे. रस्ता खराब तर आहेच, पण साईडला जी झाडी आपल्याला अजून घाबरवते ती एक वेगळं आहे. मंदिरात गावकऱ्यांची ये जा असल्याने ही पायट मळलेली आहे. या भागात घनदाट जंगल असल्याने जंगली प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे एकट्या दुकट्याने या किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न करू नये. शिवाय जंगल भाग असल्याने गावातून वाटाडे घेणे गरजेचे आहे. मंदिराकडील वाटेने 10 मिनिटात आपण किल्ल्याच्या उद्ध्वस्त दरवाजात पोहोचतो. भागात अस्वल, कोल्हे, लांडगे, वाघ व बिबट्या या प्रकारचे खूपच जंगली प्राणी आहेत. त्यामुळे इथं येणं आणि तरस सुद्धा आहे. व या भागात येण्यासाठी जर तुम्हाला एक ग्रुप घेऊन आला तर चांगलं होईल. एकटं दोघांचं काम नाही. किल्ला व त्याच्या परिसरात असलेल्या घनदाट जंगलामुळे हा किल्ला गिरिदुर्ग तसेच वनदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी वाटेच्या डाव्या बाजूस घळीच्या तोंडावर रचीव दगडांनी बांधलेली तटबंदी दिसून येते. आपला किल्ल्यावर प्रवेश पश्चिमेकडील या घळीच्या वाटेनेच होतो. दरवाजाच्या जागी आपल्याला केवळ कमानीचे दगड दिसून येतात. किल्ल्याचा वापर फार पूर्वी थांबल्याने तटबंदीच्या ढिगाऱ्यात रूपांतर झाले आहे. तटबंदीचा ढिगारा हा झाला असला तरी ही तटबंदी शिल्लक असून किल्ल्याच्या सर्व बाजूस आहे. आता आपण या मंदिराच्या आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ देवीचं आणि बाकीचे आपण इथे पूर्ण करू. या बाजूला एक आपणाला ही मूर्ती पाहायला भेटते. तसेच या बाजूला एक आहे. आणि हे पहा खूपच मोठी ही मंदिराची शिळा असणार. आणि हे पाहू शकतो अशा ह्या मेन मूळ मंदिराचे अवशेष इथं आपल्याला पाहायला भेटतात.
तर आता आपण या मंदिराचं दर्शन करूया. या बाजूला गणेशजींची मूर्ती आहे, माग महादेवाची पिंड आणि नंदी आणि ही हेमाडपंथी मंदिर आहे गडावरचं. मागच्या बाजूस पाहिलं तर अजून एक आपणाला देवीची मूर्ती पाहायला भेटते. हे फारच क्वचित ठिकाणी आपणाला असं पाहण्यास भेटते. हे बघू शकतो. मंदिर आहे, सुरक्षित मंदिर आहे. या ठिकाणी भीती नाही मंदिरात आल्यानंतर, कारण सर्व बाजूने पॅक केलेलं आहे. आपण देवीचे दर्शन घेऊ व बाकीची गडफेरी करण्यासाठी जाऊ. या ठिकाणी आता आपण दिवाबत्ती करू आणि पुढील गडफेरीस निघू. आपण आता या मंदिरात आलो आहे. मंदिराच्या वरच्या या टेकडीवर जाऊ आणि तिथून सर्व वास्तू पाहून तर तुळशी वृंदावन आहे. या ठिकाणी देवीच्या मूर्ती आहेत 2, तसेच इथं होम. या ठिकाणची ही तटबंदी आहे खूपच मोठी आणि खाली मंदिर आणि हा जो रस्ता आहे खालील गावातून आलेला रस्ता असणार. आता आपण गडाच्या या मुख्य भागात आलो आहे. खालून हा आलेला दुसऱ्या गावातून रस्ता आहे व आपण समोरच्या ठिकाणावरून आलो होतो. गडावर पाठीमागच्या बाजूला देवीचं मंदिर आहे व देवीच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला याची तटबंदी पाहू शकतो. संपूर्ण गडाला ही तटबंदी असणार त्या काळी. पूर्ण आपल्याला या ठिकाणी तटबंदीचे अवशेष पाहायला भेटत आहे व मंदिर आहे. महादरवाजा त्या बाजूला आहे. पाठीमागच्या बाजूस आपण जाऊन बाकीचे अवशेष पाहू. गडाचा हा पाठीमागचा पूर्णतः भाग. तटबंदी अजून पाहायला भेटते बरीच. याच्या पुढं आपणाला काही पाहण्यास भेटत नाही. पाहू शकतोय आता आपण हे पूर्णतः पाठीमाग आलो आहे आणि हा घनदाट जंगलाचा भाग. खूप भयानक. पुढील बाजू या भागात काही आपणाला अवशेष पाहायला भेटत नाहीत आणि या ठिकाणी आपण आता आपली गडफेरी या भागाची संपून परतीच्या मार्गाला निघू. यवतमाळ जिल्ह्यातला एकमेव हा गिरिदुर्ग किल्ला आहे जो सगळ्यात खतरनाक आहे व खूपच सुंदर सुद्धा आहे. गडावर आल्यावर आपल्याला खूप चांगलं वाटतं. चढण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटं लागतात व फिरायला एक अर्धा तास परिसर. किल्ल्याचा परिसर साधारण 30 एकरवर आडवा तिडवा पसरलेला आहे. तटबंदीच्या खालील भागात असलेले दगड तटासाठी वापरल्याने त्या ठिकाणी खंदक निर्माण झाला आहे. तटबंदीत काही ठिकाणी बुरुज असून ते देखील रचीव दगडांचे आहेत. दरवाजाकडून निघालेली वाट आपल्याला जगधामी मंदिराकडे घेऊन जाते. काही ठिकाणी या मंदिराचा भवानी मंदिर म्हणून उल्लेख येतो. मंदिराच्या आवारात काही कोरीव शिळा असून मंदिराचे बांधकाम हे प्राचीन असल्याचे दर्शवते. सद्यस्थितीत
किल्ल्यात कुठेच पाण्याची सोय दिसून येत नाही. या किल्ल्याचे नाव लक्षात ठेवा, दुरुग. इथे म्हणजे दुरुग म्हणजे एक सस्पेन्सच आहे. हा खूपच खतरनाक भयानक जंगलाचा किल्ला आहे. यासाठी तुम्हाला आमचा व्हिडिओ पूर्ण पाहायला लागेल. गड उतरण्यास सुरुवात करू. पण मंदिराच्या मागील बाजूस किल्ल्याबाहेर दूर अंतरावर पाण्याची मोठी विहीर आहे. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी 1 तासाची वेळ पुरेशी होते. किल्ल्याचा सुसंगत इतिहास कुठेही उपलब्ध नाही. पुढील प्रमाणे किल्ल्याची माहिती वाचण्यात येते. कळंब येथे गौंड राजाचा किल्ला होता. कळंबवर मुघल सुलतानांनी आक्रमण केले. त्यात कत्तली, अत्याचार, लुटालूट करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला. याशिवाय मोरेश्वर कुंठे लिखित जुन्या दस्तऐवजात कळंबजवळ दुरुग किल्ला येथे भवानी मातेचे हेमाडपंथी मंदिर असल्याची नोंदी सापडतात. असा हा ऐतिहासिक ठेवा असणारा किल्ला आपण निश्चितच यावे. यवतमाळ शहरात आल्यानंतर या किल्ल्याला आपण निश्चितच भेट देताल हीच एक अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या महादरवाजाच्या आत आल्यानंतर या ठिकाणी बुरुजाची बाजू असणार व खाली पाहू शकतो आपण. खाली दुहेरी तटबंदी मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे. लांबपर्यंत पसरलेली तटबंदी. आपण सर्व वास्तू पाहत आता या महादरवाजापाशी पोचून गेलो. तर आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया. संपूर्ण गडाची एका गड फेरी झाली. ते आपण बऱ्याच ठिकाणी हे असं उभं करून ठेवलेलं पाहायला भेटते आपल्याला. ही या महादरवाज्यातनं आत आल्यानंतर उजव्या बाजूस असणारी तटबंदी आहे. म्हणजे आपल्या खालून येताना जी उजव्या साईडला लागते ती ही तटबंदी आहे. या ठिकाणापर्यंत पूर्ण किल्ला ही तटबंदी आहे. किल्ल्याची बरेच असा घेरा पूर्ण आहे. आता आपण मंदिरात जाऊन दर्शन त्रिशूल, महादेव आणि पिंड. आणि इथं बजरंगबलीची गदा पाहायला भेटते. समोर एक आहे, ही पाहू. आपल्याला विहीर पाहायला भेटते. बारमाही पाणी असते. मारुतीची मूर्ती पाहू शकतो. जय श्रीराम. या ठिकाणी दुरुगडाच्या पायथ्यालाही आपल्याला अशी मूर्ती पाहायला भेटते. इथं खूपच सुखद अनुभव देऊन जाणारा हा किल्ला आहे व संपूर्ण किल्ला पाहून आपण आता कळंबच्या दिशेने जाणार आहे व कळंबमध्ये अष्टविनायकपैकी चिंतामणी मंदिर आहे ते पाहणार आहे आणि या गावामध्ये भुईकोट किल्ला आहे तोही पाहणार आहे. आपल्याला दुरुग किल्ला दिसत आहे, हे पाहू शकतो. इथं समोर आपल्याला हा अख्खा दुरुग किल्ला. आपण दुरुग किल्ला तो आहे. दुरुग किल्ल्यावरून आपण दुरुग गावात आलो. या ठिकाणी आंघोळ केली आपण.